नमस्कार. आज आपण इथे मस्त असे कॅफे स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल फिंगर चिप्स बघणार आहोत. लहान मुलांच्या छोट्याशा बुकेसाठी पटकन असेही बनवून तुम्ही देऊ शकता. हे फिंगर चिप्स तुम्ही सॉस बरोबर खा, मस्त असे टेस्टी लागतात. अगदी घरगुती साहित्यामध्ये 5 ते 10 मिनिटांमध्ये बनणारी मस्त अशी छान अशी चटपटीत अशी आजची आपली रेसिपी आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. नंतर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याच्यावरची जी साल आहे ती साल मी काढून घेणार आहे. साल काढून घेतल्यानंतर हे बटाटे परत एकदा मी धुवून घेतलेले आहेत. नंतर हे बटाट्याचे मी असे लांबसर थोडेसे जाड असे 5 ते 6 काप करून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे बटाट्याचे काप करून घ्यायचे आहेत. तयार करून घेतलेले जे काप आहे ते एकावर एक असे 2 ते 3 ठेवून जसे चिप्स असतात किंवा जसे फिंगर चिप्स असतात तशा प्रकारे आपण हे कट करून घेणार आहोत. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अगदी जसे फिंगर चिप्स असतात तशाप्रमाणे ह्याला कट देऊन घ्यायचे आहेत. जर तुम्हाला एकावर एक ठेवून जमत नसेल तर एक काप जर तुम्ही कट करून घेतला तरी चालेल. तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे हे काप मी कट करून घेतलेले आहेत. एकसारखे असे मस्त असे हे कट होतात. दुसऱ्या बटाट्याचे देखील मी तशाच प्रकारे काप करून घेते. इथे तुम्ही पाहू शकताय मस्त असे आपले काप कट झालेले आहेत एकसारखे. एका बाउलमध्ये इथे मी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे बटाट्याचे काप आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता किती छान असे पांढरे शुभ्र दिसतात. गॅसवर एक मी भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. नंतर तयार करून घेतलेले जे काप आहेत ते या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. झाकण ठेवून एक 70 ते 80% हे आपल्याला काप शिजवून घ्यायचे आहेत. जादा ओव्हरकुक करायचे नाहीत. 70 ते 80% आपण हे शिजवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर इथे मी तुम्हाला दाखवणार आहे बटाट्याचे काप कितपत आपण हे शिजवून घेणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकताय अगदी सहज हा बटाट्याचा काप कट होतोय, त्या जास्त ओव्हरकुक झालेला नाही. आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि एखाद्या झाऱ्याने हे बटाट्याचे काप काढून घ्यायचे आहेत. एखाद्या रुमालावर स्वच्छ हे बटाट्याचे काप आपण काढून घेणार आहोत. काढून घेतलेले बटाट्याचे काप थोडेसे असे पुसून घ्यायचे आहेत, म्हणजे जो थोडा पाण्याचा अंश असतो तो पुसल्यामुळे कमी होतो. नंतर हे काप मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. नंतर याच्यामध्ये 1 चमचा मी लाल मिरची पावडर टाकणार आहे. थोडंसं कॉर्नफ्लोअर टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. मीठ टाकताना थोडंसं कमीच टाकायचं आहे, कारण आपण काप बॉईल करताना मीठ वापरलं होतं. नंतर टाकून घेतलेलं कॉर्नफ्लोअर, लाल मिरची पावडर, मीठ छान असं या सर्व कापला कोट करून घ्यायचं आहे. कोट करून झाल्यानंतर इथे मी साईडला गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छान असं गरम झालेलं आहे. तयार करून घेतलेले जे काप आहेत या तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत. एका बॅचला जेवढे बसतील तेवढेच्या कढईमध्ये मी टाकून घेणार आहे. 2 ते 3 मिनटं बिलकुलही हलवायचे नाहीत. 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर थोडेसे हे वरती यायला लागतात. नंतर आपण हे पलटी करून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडून तसेच छान असे सोनेरी कलर येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटं असे दोन्ही साईडून 5 ते 6 मिनटं हे बटाट्याचे काप मी फुल गॅसवर तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकताय मस्त असे तळले देखील गेलेले आहेत. तळताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे, म्हणजे त्याला मस्त असा क्रिस्पी आणि कुरकुरीतपणा येतो. तयार करून घेतले जे मस्त असे हे काप आपले तळले गेलेले आहेत. आता हे आपण बाहेर काढून घेणार आहोत. दुसऱ्या बॅचला देखील मी तशाच प्रकारे बटाट्याचे काप टाकून तळून घेणार आहे. टाकल्या ते तळाशी जातात. जसे ते तळले जातात तसे वरती तेलावरती तरंगायला लागतात. नंतर ना झाऱ्याने थोडेसे उलटे पलटे करून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडून 2 ते 3 मिनटं असे हे मी तळून घेतलेले आहेत. तळून घेतल्यानंतर मी काढून घेणार आहे. तर एका प्लेटमध्ये हे सर्व जे बटाट्याचे चिप्स आहेत ते मी सर्व करून घेतलेले आहेत. हे बटाट्याचे चिप्स तुम्ही लहान मुलांना
अगदी पटकन बनवून देऊ शकता। लहान मुलांच्या अगदी मस्त अशी आवडीची फेवरेट अशी ही रेसिपी आहे। हे तुम्ही चिप्स सॉस बरोबर खा, मस्त टेस्टी लागतात। अगदी घरगुती साहित्यामध्ये 5 ते 10 मिनिटांमध्ये पटकन होणारी अशी मस्त अशी आपली रेसिपी आहे। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि माझे व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।